अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी अजित पवारांकडून बंडखोरांना फोन करण्यात आलाय। 10 ते 12 बंडखोर अजित पवारांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। आणखी 15 बंडखोर उमेदवारांना अजित पवारांनी निरोप पाठवलेत। शेवटच्या क्षणापर्यंत बंड थंड करण्यासाठी अजित पवारांचे प्रयत्न सुरू आहेत। या संदर्भातली माहिती देण्यासाठी प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्या सोबत आहेत। बालाजी, महानगरपालिकाचा जो अर्ज माघार घ्यायचा दिवस आहे तो आज शेवटचा दिवस आहे आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झालेली आहे। अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र लढते, त्यामुळे त्या ठिकाणी जे बंडखोर उभे आहेत त्यांच्या 2 ते 3 हजार मताचा फटका जो आहे तो अधिकृत उमेदवाराला बसू शकतो। त्यासाठीच आज काही 10 ते 15 बंडखोरांना अजित पवार यांनी बंगल्यावर बोलावलेलं होतं। ते भेटीसाठी आले होते आणि ते भेट घेऊन गेल्यानंतर आता पुन्हा 10 ते 15 बंडखोरांना फोन करण्यात आलेले आहेत आणि त्यांना समजवण्याचा प्रयत्न करण्यात येतोय। दुपारी 3 पर्यंत हे जे बंडखोर ऐकले तर त्यांनी माघार घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत आणि त्यासाठीचे सगळे प्रयत्न जे ते अजित पवारांकडून करण्यात येत आहेत। कारण पुणे महानगरपालिकेत भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी हे दोनच अतिशय मजबूत पक्ष आहेत जे एकमेकांसमोर लढल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे बंडखोरांना थंड करण्याचे प्रयत्न जे आहेत ते अतिशय वरिष्ठ स्तरावरून सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। विक्रांत, बरं, धन्यवाद बालाजी या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।